आंबा आणि काजू पिकाच्या नुकसानीसाठी शासनाकडून जाहीर करण्यात आलेली तुटपुंजी मदत शेतकऱ्यांना मान्य नसून त्यामुळे शेतकरी वर्गात तीव्र नाराजी पसरली आहे। आंबा पिकासाठी दर हेक्टरी 5 लाख रुपये आणि काजू पिकासाठी 3 लाख रुपये नुकसान भरपाईची मागणी असताना शासनाने जाहीर केलेली मदत ही शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा असल्याची टीका माजी आमदार बाळ माने यांनी केली आहे। देवगड येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। पुढे ते म्हणाले की डिझेल दरवाढीमुळे शेतकऱ्यांसोबतच मच्छीमार बांधवांनाही मोठा आर्थिक फटका बसत आहे। त्यामुळे कोकणातील आंबा काजू उत्पादक शेतकरी तसेच मच्छीमार यांची स्वतंत्र बैठका लवकरात लवकर घेतल्या जाणार असून या बैठका राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली होणार आहेत। शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढताना कोणत्याही राजकीय चष्मा न लावता सर्वांनी एकत्र यावे असे आवाहनही माने यांनी केले आहे। तसेच शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी लवकरच मुंबई येथे भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, दादा सावंत, रवींद्र जोगले, गणेश गावकर आदी उपस्थित होते। दरम्यान देवगड तालुक्यातील आंबा बागायतदारांनी शासकीय विश्रामगृह येथे माने यांची भेट घेऊन आपल्या अडचणी मांडल्या। लाईव्ह मराठीसाठी देवगडहून स्वप्नील लोके। आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर एनए प्लॉट्स आणि प्राइम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स। नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर। मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी। मल्हार रामगिरी हातकणंगले। पॅनोरामा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस। पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट।